का होतंय मला? इथे तिथे त्या रानपुत्राचाच चेहरा दिसतोय. सुरंगी म्हणाली तसं प्रेमात नाही ना पडले मी. प्रेमात पडल्यावर असं होतं. झालं का ध्यान सुरू रानपुत्राचं? सुरंगीत तू परत चिडवलंस तर मी बोलणार नाही तुझ्याशी. त्यांनी ताताचे एवढे प्राण वाचवले आणि मी साधं आभाराचे 4 शब्दही बोलू शकले नाही त्याला. ते माझ्या मनाला किती लागलंय माहितीये. आणि त्यात तू सारखी येऊन मला त्रास देतेस. जा बोलू नकोस माझ्याशी. अच्छा, तो भेटला नाही म्हणून चाललीये का रागवा रागवी? पण भेटेल तो. कसा? आता कसं? सुरंगे सांग ना. जाऊ, जर तुझं खरंच त्याच्यावर प्रेम असेल ना तर तो तुला भेटेलच. प्रेमात तेवढी शक्ती असते असं म्हणतात. मेवा आणलाय मेवा, खजिना आणलाय खजिना, अरण्यातला खजिना, राजकन्येसाठी नजराणा, लवकर या आणि घेऊन जा. अरण्यातील मेवा? जाऊ, दिसतंय का काय ते? टोपल्या तर मोठ्या दिसतात. अरण्यातून मेवा आणणाऱ्यांबरोबर रानपुत्राला निरोप तरी धाडता येईल. चल. अगं हळू. जोखाई, अखेर ह्या दोघांची पावलं एकाच वाटेवर पडायची वेळ काही क्षणांवर येऊन टेपलीये. काय नजराणा आणलाय राजकन्येसाठी? फुलं तर हलकी पण टोपली उंबसट. ही तर अद्भुत सुगंधी रानातली फुलं आहेत. अगं, माझ्याकडे बघ. आजी कुठे गेल्या? त्या बहुतेक देवता असतील. त्याशिवाय ही एवढी दिव्य फुलं नसती आणता आली त्यांना. हा,
फुलं हलकी आणि टोपली हुंबजड. असा चमत्कार देवताच करीत. हा ना सत्तू? सत्तू? हा आमचा वनराज सत्यवान. अन तुम्हीच राजकन्या असत काय? नाही नाही, राजकन्या तर ही आहे, सावित्री. महाराज अश्वपतींची लाडकी कन्या. निर्धास्त होऊन उभा राहा. आमच्यापासून तुला कोणताही धोका नाही. राजकन्या? पण ही तर चोर. प्रणाम सत्यवान. तुझ्यामुळेच माझे ताताचे प्राण वाचले. रानातली औषधी मुळी आणण्यासाठी मीच आले होते चोराच्या वेशात. ते तुला नंतर सांगते सगळं, पण प्रथम तुझे आभार. म्हणजे माझे प्राण घेऊन पाहणाऱ्या त्या राजालाच जीवनदान देत मी? ना, जो पाठीत बाण मारीत त्या कपटी राजाचे ना जीवन ठेवीत मी. सत्यवान, चल ना, मी ताताशी तुझा परिचय करून देते. आपले प्राण वाचवणाऱ्याला भेटल्यावर त्यांना फार आनंद होईल. मलाही त्या कपटी राजाला संपवित मी आता. ह्या वयात बरं होऊन करायचंय काय? त्यापेक्षा वेळीच गेले असते तर बरं झालं असतं. ताता, अरे बापरे, आज की काय तो? सावित्री, कुठे होतीस तू? ताता, मी बगीच्यातच होते. पण तुम्ही पहा ना, तुम्हाला भेटायला कोणीतरी विशेष आलंय. सावित्री, कोण बरं हा तेजस्वी युवक? त्याच्या नेत्रातल्या सात्विकतेनं आमचं मन प्रसन्न झालंय. ताता, हा सत्यवान, दानपुत्र. ह्यानेच मला ती औषधी मुळे ओळखायला मदत केली आणि तुझे प्राण वाचले. काय? पुत्रा, ये, आम्हाला दृढ आलिंगन दे. काय झालं? मी माझे पाठी पान मारिला. काय? केवळ अशक्य आहे. पाठीत वार करणं हा आमचा धर्म नाही. उलट रानात आमच्यावर कपटानं हल्ला झाला आणि त्याच्यामुळे आमची ही अशी अवस्था झाली. ना, रानातील लोक कपट ना करीत. एका साध्या फुलासाठी बाण मारिता, ही चूक, अगदी चूक. त्या हल्ल्याच्या वेळेला दगडाच्या मागे लपलेला लहानसा तू तर नव्हेस? हो, पाठीत पाण्याचा व्रण घेऊन फिरीत मी. परंतु तो बाण आमच्या माणसांनी नव्हता सोडला. आम्ही तर सैन्याविना रानात आलो होतो आणि तुझ्या पाठोपाठ आमच्यावरही हल्ला झाला आणि त्यानंतर आम्ही बेशुद्ध झालो. तो हल्ला रानातील लोकांचा ना. म्हणजे हे कारस्थान कोणा तिसऱ्याच होतं तर त्याचा शोध घ्यायलाच हवा.
सत्यवाना, सत्यवाना, रानातल्या ह्या औषधानं कमालच केली. आमच्या पायातलं चैतन्य परत आलं. उन्ना उन्ना पाहता सरी सरी चालीत तुम्ही. सावित्री, हा तुझा मित्र आम्हाला आवडला. कोणतीही औपचारिकता नाहीये याच्यापाशी. अगदी निवळ शंख झऱ्यासारखं आहे ह्याचं मन. आधी तुम्ही सरी सरी बरे होत, मग आपण शोधू त्या कुरकुंबे हल्लेखोरांचे. नक्कीच. सावित्री, सत्यवान आपला विशेष अतिथी आहे. त्याचा नीट पाहुणचार कर, त्याशिवाय त्याला सोडू नको. हा, हो ताता. बगीच्यात घेऊन जा त्याला आणि सांग तुझ्या मनीचं कसं. त्याच्याही मनात तेच आहे. आला आला आपला कर्तन काळाला दक्षसेने. आपली या राज्यातली वेळ भरत आली. आपण आपल्या गरीब राज्यात परत जाऊ. चल. आधी आरडाओरडा बंद कर. नीट सांग मला काय झालंय. अगं सावित्रीच्या मुलाच्या प्रेमात पडलीये. तो मुलगा आलाय रानातला. रानातला मुलगा? अगं बाई, महाराज ज्या दिव्य फुलासाठी रानात गेले होते ना, आणि आपण त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आपण नाही, तू. तुझ्या आज्ञेवरून. पण तात्पर्य हे, त्या रानातल्या मुलामुळे प्रयत्न फसला. आमचे बाण फक्त दोघांना जखमी करू शकले. आधी त्या दोघांचा एकमेकांवर संशय होता, पण या भेटीने निराकरण झाले त्यांचं. आता दोघे मिळून खऱ्या हल्लेखोराचा शोध घेणार आहेत. म्हणून म्हणतोय पळ, की आपल्यापर्यंत पोहोचणारच कधी ना कधी. कारण तो रानातला मुलगा सत्यवान इथला राजा होणार आणि आपले कारस्थान शोधून काढणार, आपल्याला जीवे मारणार. आपल्या इथून सटकायला हवं. दक्षसेने, चल दक्षसेने. थांब. आधी एका जागी उभा राहा. इतकं काही घाबरायला नको. मी अजूनही माझी मोहिनी विद्या विसरलेली नाही. आमच्या बगीच्यात खूप दुर्मिळ आणि सुगंधी फुलझाडं लावली आहेत आमच्या माळी काकांनी. काय झालं? यात हसण्यासारखं काय होतं? आमचे राणी असे कितीतरी झाडं असतील. म्हणजे असा बगीचा ना तिथे, पण झाडा पानातच आमची खोपी असेल. त्यांच्या अंगा खांद्यावेळीच भागडत लहानाचे मोठे होत आम्ही. खरंच रे, लक्षातच नाही आलं माझ्या. मला ना फार उत्सुकता आहे. तुम्ही काय करता रानात दिवसभर? काय करीत म्हणजे? काम करीतो. सूर्या आधी उठून रानाकडे निघत आम्ही. पण तुम्ही तर रानातच राहता ना, मग कुठल्या रानात जाता? ना 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 ना, तसं ना. ते पाण्यापाशी राहत आम्ही, लिंगोबाच्या तळ्याजवळी. तिथे रान हिरवं, फुलत फाळत. तिथे सारांची वस्ती. आणि लाकडं तोडण्यासाठी कोरड्या रानात जात आम्ही. वाळलेल्या सुकलेल्या झाडांवरच पाती चालवीत आम्ही. हिरव्यांवेरी ना. किती छान. तोंड पाहून मज ना वाटे हे प्रेमाचे गुज करीत. त्याच तू दगड. म्हणजे धबधबा पाण्यासाठी भिंतीपाशी येणारी तूच होती तर? आणि ती अजस्त्र भिंत ते लहानशा हातोडीने पाडण्याचा आत्मविश्वास असणारा मुलगा.
तूच होतास. आणि कुंडात बुडताना वाचवणारा. आणि दिव्य सुगंधी सुंदरूचं फूल देणारही तूच. आणि माझ्या मृत्यूदंडाशी विरोध करणारी. देवीचं दर्पण मिळालं आहे ना, सूर्य दर्शनही घडलंय, मग जाऊ दे ना आता त्याला. विसरलेल्या औषधी पाणी आणणारी. आणि रानात चोर बनून येणारी तूच. तेव्हा मनीची ओळख पडली. सावित्री, जबाबदारीची थोडी सुद्धा जाणीव नाहीये का तुला? अगं म्हणजे या विशेष अतिथींसाठी विशेष भोजनाची तयारी करायची सोडून इथे गप्पा गोष्टी काय करताय? जा बरं, तात्काळ जा आणि भोजनाची व्यवस्था बघा. मी जाते महाराणी. अतिथींना एकटं सोडणं योग्य नाही. सावित्री थांबेल त्यांच्या बरोबर. मी पाहते भोजनाची व्यवस्था. नाही, अतिथींकडे लक्ष द्यायला आम्ही आहोत. तू आणि सावित्री जा आणि भोजन व्यवस्था पहा. आज्ञा आहे आमची. ठीक आहे महाराणी, तुम्ही इथेच थांबा, मी आलेच. महाराजांचे प्राण तूच वाचवलेस ना? आता तुझ्या समोर मी नाही, सावित्री उभी आहे आणि ती जे सांगेल ते तू करशील. तुला काय वाटलं माझ्यासारखी राजकन्या रानातल्या दरिद्र युवकाच्या प्रेमात पडेल, त्याच्याशी विवाह करेल? भ्रम आहे तुझं. या क्षणापासून मनातला हा गैरसमज दूर करायचा आणि तात्काळ निघून जायचं इकडनं. पुन्हा कधीही माझा आणि या नगराचा विचार सुद्धा करायचा नाही. समजलं? जिला जीवाची सखी मानलं तिलाच जर मी नको असेल तर जात मी इथून. पुन्हा परत कधीच नाही येत. काय होती अशी? कुठे जात? सत्यवान कुठे चाललाय निघून? अगं, अरण्यात त्याची कोणीतरी वाट पाहत होती. तो म्हणाला त्याला इथे आणि इथल्या लोकांमध्ये अजिबात रस नाही आणि तो इथे परत कधीही येणार नाही. निघून गेला तो कायमचा. नाही, असं होणार नाही. सत्यवान, सत्यवान!
सत्यवान